राज्यातील तमाम होमिओपॅथिक डॉक्टरांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजेच CHOच्या पदभरती संदर्भात आणि त्या अनुषंगाने होमिओपॅथिक डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात आपण विजयाच्या किती जवळ आहोत या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त डॉक्टरांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या जाहिरातीमध्ये 1974 CHO पोस्ट भरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि यामध्ये पात्र असलेल्या डॉक्टरांमध्ये BAMS, BUMS आणि BSc नर्सिंग यांना पात्र ठरवण्यात आलं. परंतु त्याच वेळी एवढंच शिक्षण असणारे किंबहुना CCMPचा एक ॲडिशनल 1 वर्षाचा कोर्स करणारे होमिओपॅथिक डॉक्टरांना मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आलं आणि त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपले अकोला होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर अविनाश गणवीर, डॉक्टर अमर पास्तापुरे आणि जालनाचे डॉक्टर श्रीकांत पायमोडे यांनी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय नागपूर खंडपीठाला या याचिकेमध्ये तथ्य आढळल्यामुळे, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या मागणीमध्ये तथ्य आढळल्यामुळे डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयाने या भरतीला तात्काळ स्थगिती दिली. प्रथम 7 दिवसांची स्थगिती देऊन या विषयात संबंधित विभागाला माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही पुन्हा समाधान न झाल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने पुन्हा ही अंतरिम स्थगितीला पुन्हा मुदतवाढ दिली आणि यामुळे या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने एक टास्क फोर्सची निर्मिती केली आणि ही टास्क फोर्स आता होमिओपॅथिक डॉक्टर, CCMP धारक होमिओपॅथिक डॉक्टर या पदभरतीसाठी कसे पात्र आहेत याच्यावर संशोधन करणार आहेत. तर मित्रांनो, सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा फक्त एका शासकीय नोकरीचा विषय नसून हा आपल्या मान सन्मानाचा आणि आपण घेतलेल्या पदवीच्या सोबत होणाऱ्या अन्यायाचा विषय आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी जागं राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि एकजूट राहिलं पाहिजे. कारण की विजय अगदी टप्प्यात आलेला आहे. माननीय सरकारला, राज्य किंवा केंद्र सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की आपण आता होमिओपॅथिक डॉक्टरांवर होणारा अन्याय, अत्याचार थांबवावा आणि लवकरात लवकर होमिओपॅथिक डॉक्टरांना सुद्धा या पदभरतीमध्ये सहभागी करावं. कारण शिक्षणामध्ये कुठेही कमी नसताना केवळ काही चुकीच्या ज्ञानामुळे, गैरसमजुतीमुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना बऱ्याच दिवसांपासून या पदभरतीपासून डावलण्यात येत होतं. त्यामुळे आपण लवकरात लवकर कायद्यामध्ये योग्य ती तरतूद करून CCMP धारक होमिओपॅथिक डॉक्टरांना या पदभरतीमध्ये सहभागी करावं आणि राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांचे आशीर्वाद घ्यावेत. धन्यवाद.